नमस्कार. क्रिएटिव्ह यूट्यूबर्सवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा माझा टॉपिक आहे की तुम्ही आठवड्याला किती शॉर्ट्स आणि किती व्हिडिओज बनवून टाकू शकता तुमच्या चॅनलवर. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करू या दिवसापासून. दिवसाला तुम्ही एक व्हिडिओ तर टाकूच शकता नक्कीच, आणि तो व्हिडिओशी रिलेटेड तुमचे छोटे छोटे शॉर्ट्स बनवून तुम्ही टाकू शकता. कारण ते शॉर्ट्स टाकल्यानंतर त्या शॉर्टमध्ये तुम्ही त्या व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहात किंवा तुम्हाला काय त्याच्यातला मेन टॉपिक आहे हे त्या शॉर्टमध्ये जर तुम्ही सांगितलं ना, तर शॉर्ट कारण लवकर व्हायरल होतात किंवा शॉर्ट लवकर जास्ती लोकांपर्यंत पोहोचतात ॲज कम्पेअर टू व्हिडिओ. तर शॉर्टमध्ये जर तुम्ही तुमच्या व्हिडिओची त्यांना थोडीशी माहिती दिली, थोडीशी कल्पना दिली, की हां, याच्यात मी हे दाखवते आहे, आणि तुमचं शॉर्ट खूप इंटरेस्टिंग बनवा, त्याचं थंबनेल खूप इंटरेस्टिंग बनवा, ज्याच्यामुळे की लोकांना उत्सुकता राहील, की हां, जर शॉर्टमध्ये इतकं इंटरेस्टिंग सांगितलं तर व्हिडिओमध्ये मॅडमला काय सांगायचं आहे किंवा सरांना काय सांगायचं आहे नक्की. तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं शॉर्ट खूप इंटरेस्टिंग बनवा आणि पहिले शॉर्ट टाकून द्या आणि त्यांना सांगा, की याच्यावरचा माझा व्हिडिओ लवकरच येणार आहे. त्यामुळे एक उत्सुकता राहील त्यांना, की नाही, मला हा व्हिडिओ बघायचा आहे, याच्यात माझ्या कामाचं काहीतरी आहे किंवा मला जे आवडतं ते आहे. तर तुम्ही तसं दिवसाला तुम्ही 5 ते 6 शॉर्ट्स टाकू शकता. फक्त शॉर्ट जेव्हा तुम्ही टाकता, तेव्हा त्याच्यामध्ये गॅप ठेवा, की आत्ता जर तुम्ही हा शॉर्ट 9 वाजता अपलोड केला, सकाळच्या 9 वाजता, तर एक 2-3 तास जाऊ द्या, मग दुसरा करा. म्हणजे ॲटलीस्ट 2 ते 3 तासाची गॅप ठेवा त्याच्यात. एकदम आत्ता टाकला, लागलीच एक 10-15 मिनिटांनी टाकू नका. मी इनिशियली असं खूप करायचे. माझे बरेच शॉर्ट्स असं व्हायचं, की एकदम खूप, म्हणजे ॲज कम्पेअर टू तुमचे सबस्क्रायबर, तो शॉर्ट जर जास्ती लोकांनी बघितला, म्हणजे जसं माझे इनिशियली जेव्हा फक्त एक 1000-2000च माझे सबस्क्रायबर होते आणि तो माझ्या शॉर्टला जर एकदम 10-15,000 व्ह्यूज यायचे जेव्हा, तेव्हा मला असं वाटायचं, की नाही, नाही, मी दुसरा शॉर्ट पटकन टाकायला पाहिजे. माझा अजून दुसराही शॉर्ट पटकन जास्ती व्हायरल होऊ शकतो. तर मी इनिशियली असं खूप केलं. पण तसं होत नाही. एकदा टाकल्यानंतर तुम्ही थोडीशी गॅप घ्या आणि मगच टाका. कारण कसं आहे माहिती आहे का, की जर तुमचा कंटेंट तो खूप जास्ती छान असेल ना, तर तो 2-3 तासांनी टाकल्यावरही तेवढाच व्यवस्थित व्हायरल होऊ शकतो. खूप फास्टमध्ये टाकाल तर होऊ शकतं, की लोकांचं एक बघितल्यानंतर दुसरं ते लागलीच बघणार नाही किंवा सेम टॉपिक असेल किंवा सेम कंटेंट असेल तर एक लोकं ते स्किप करून टाकतात, अव्हॉइड करतात. सो तसं करू नका. 3-3 तासाच्या गॅपने तरी टाका. व्हिडिओ रोज एक अपलोड करा. पण कधी अपलोड करा? जेव्हा तुमचे सबस्क्रायबर्स बऱ्यापैकी वाढतील तेव्हाच तो अपलोड करा. कारण कसं होतं माहिती आहे का, की इनिशियली जर तुमच्याजवळ सबस्क्रायबर्स नसतील ना, तर तुम्ही व्हिडिओवर जी इतकी मेहनत घ्याल, ती होऊ शकतं की तुमचं थोडंसं लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. कारण तुमचे सबस्क्रायबर्स एवढे नसतात. कारण शॉर्टसारखं व्हिडिओ इतक्या लवकर लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. ते पोहोचायला वेळ लागतो. सबस्क्रायबर्सच जास्तीत जास्त तुमचे व्हिडिओज बघतात. YouTube फार इनिशियल स्टेजला तुमचा व्हिडिओ तितका पुढे जाऊ देत नाही, और तो स्वतःहून एवढं करत नाही जेवढं तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. सो शॉर्ट्स एक 6 जरी तुम्ही रोजचे टाकले तरी चालताय. व्हिडिओ काही दिवसांनी टाका. म्हणजे एखाद महिन्यानंतर जर तुम्हाला वाटलं, की हां, आता जरा माझे बऱ्यापैकी लोकं बघायला लागलेले आहेत, तर तुम्ही व्हिडिओज टाकायला लागा. मग तुम्ही लागेल तर 2 दिवसांनी 1 व्हिडिओ टाका. जेव्हा खूप जास्त सबस्क्रायबर्स वाढतील, तेव्हा दिवसाला 1 व्हिडिओ टाकायला लागा. असं तुम्ही हळू तुमचं फ्रिक्वेन्सी वाढवत जा. आणि शॉर्ट्स तर तुम्ही लिटरली बाय फर्स्ट डे तुम्ही अगदी टाकूच शकता, प्रश्नच नाही. आणि शॉर्ट्सनी जेवढे तुम्हाला सबस्क्रायबर्स वाढवता येतील, त्या शॉर्ट्सशी रिलेटेड जेवढे पुढे जाऊन तुम्ही व्हिडिओज टाकाल, ते सबस्क्रायबर्स जेन्युइन सबस्क्रायबर्स राहतील तुमचे, की जे तुमचे व्हिडिओज पण बघतील. कारण जर त्यांना तुमचे शॉर्ट्स आवडू शकतात आणि व्हिडिओज पण तेवढेच लाईक करतील आणि तुमचा वॉच टाईम त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच कंप्लीट करू शकाल. सो शॉर्ट्स आणि व्हिडिओजच्या मधला तुम्हाला आय होप की कळलं असेल, की शॉर्ट्सची फ्रिक्वेन्सी केवढी राहायला पाहिजे आणि व्हिडिओजची फ्रिक्वेन्सी किती राहायला पाहिजे. आणि मेन म्हणजे व्हिडिओजचे टॉपिक हे तुम्ही जे राहतील ते तुम्ही शॉर्ट्समध्ये कव्हर करा. म्हणजे लोकांना ही पण आयडिया येईल, की तुमचे व्हिडिओज त्या शॉर्ट्सशी रिलेटेड राहतील. शॉर्ट्समध्ये खूप डिटेल माहिती द्यायची नाही. तुम्ही मेन एक जसं म्हणतो आपण एक पंचलाईन म्हणतो किंवा एखादा जो आपला मेन त्याच्यातला एक शब्द असतो, तो बस त्याच्यात घ्या आणि लोकांना विचार करू द्या, की हां,
याच्याशी रिलेटेड किंवा या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही सविस्तर माहिती त्या व्हिडिओत देणार आहात, तर ते लोक नक्की आणि नक्की बघतील तुमचे व्हिडिओज. तर आय होप तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल. तर माझे बाकीचेही व्हिडिओज मी खूप शॉर्ट व्हिडिओज बनवते याच्यासाठी की खूप लाँग व्हिडिओजमध्ये एखादीच गोष्ट खूप पाल्हाळ लावून सांगण्यापेक्षा मला मेन मुद्द्यावर बोलायला जास्ती आवडतं. सो आय होप तुम्हाला माझे बाकीचे पण व्हिडिओज असेच आवडतील. तुम्हाला त्याच्यातनं खूप इम्पॉर्टंट आणि छान टिप्स मिळतील, ज्याच्यामुळे की तुमचं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तर काही एन्क्वायरीज असतील, तर प्लीज मला माझ्या याच्यात तुम्ही विचारू शकता मला. मी नक्कीच ते तुमचे ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि असंच माझं चॅनल बघा. माझं दुसरं जे चॅनल आहे रिद्धिमाज युनिक स्टाईल ऑफ फॅशन, ते पण तुम्ही सबस्क्राईब करा. ते माझं बुटीकचं माझ्या चॅनल आहे. त्याच्यावरनंही तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी खूप कमी दरात मिळू शकतात. सो असंच माझं हे पण चॅनल बघा, हे पण चॅनल सबस्क्राईब करा, ते पण चॅनल सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.